राधेमाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। राज्य सरकारने राधेमावरती कारवाईचे संकेत दिले। जादूटोणा विरोधी विधेयकाचं जर उल्लंघन होत असेल तर सरकार कारवाई करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय रौनक कुकडे यांनी दिलीप कांबळे यांच्याशी केलेली बातचीत पाहूया। राधेमा संदर्भात अनेक तक्रारी पुढे यायला लागल्या आणि आपल्यासोबत या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब आहे। साहेब, आपल्या राज्यात एक कायदा आहे जादूटोणा विधेयक, आणि ज्या पद्धतीने तक्रारी समोर येतात कशा पद्धतीने कारवाई राज्य सरकार करते? याच्यामध्ये असं आहे की व्यक्तिगत जीवनामध्ये कुणी कुठल्या परमेश्वराची आराधना करावी, कुणी कुठल्या व्यक्तीकडे जावं, कुणी कुठल्या साधूकडे जावं, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे। परंतु जेव्हा सार्वजनिक रूपाने अशा प्रकारचे प्रश्न समोर येतात आणि जर का या प्रश्नामध्ये कुठेही जर का कायद्याचं उल्लंघन झालं असेल किंवा जादूटोणा विधेयकाच्या अंतर्गत ज्या बाबी आहेत त्याच्या विरुद्ध नेमकी या ठिकाणी जर कुणी कृत्य करत असेल तर राज्य सरकार आणि कायदा नक्कीच यावर कारवाई करेल। तुमच्या विभागाकडनं या संपूर्ण संदर्भात काही माहिती आम्ही थोडी माहिती मागवलेली आहे, त्यात जर काही तथ्य समोर आलं तर कारवाई आम्ही करणार आहोत। धन्यवाद। झी24 तासशी बोलल्याबद्दल। तर स्पष्टपणे सरकारची भूमिका आहे की या संपूर्ण संदर्भात माहिती राज्य सरकारने मागवली आणि त्यामध्ये जर तथ्य काही आढळून आलं तर त्यावर कारवाई जी आहे ती करण्यात येईल। कॅमेरामॅन प्रफुल्ल सोबत रौनक कुकडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।